अभी हम लेंगे तो फिर शादी के बाद बीबी को लेने के लिए हमको भी जरा मजा आएगा, समझेगा कुछ तो आसान रहेगा, तो समझेगा ना हम लोग को. पूर्ण भिजवलं आता, झाकायला लागेल ना, डोकं भिजले आजारी बिजारी पडायचे. थांबा की बाप्पा, लगेच लगेच खाऊन टाकताय. सो हाय गाईज, कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आज आम्हाला लागलेत सकाळी मामीने लावलेत कामं. म्हणजे आमचा, तुम्हाला माहिती आहे माझा दुसरा बिझनेस नाश्ता सेंटर आहे, तर तिथं बाहेरची ऑर्डर आहे. म्हणजे आपल्याला रोजच ऑर्डर असतात. आज फक्त जरा जास्त बल्कमध्ये 100+ प्लेट ऑर्डर आहेत बाहेरच्या. आणि आपलं नाश्ता सेंटर पण आहे, तिकडं पण तुम्ही व्हिजिट करू शकता. कल्याण डोंबिवलीमधले जेवढे जवळचे असतील त्यांनी नक्की या आणि व्हिजिट करा. आपण बाहेरचे ऑर्डर पण घेतो. कमीत कमी मामी किती ऑर्डर घेतो आपण? मस्त 1000 असते. 1000 प्लेटपर्यंत आपण लास्ट बाहेरचे ऑर्डर घेतो. तर नक्की कल्याण डोंबिवलीमधल्यांनी ऑर्डर करा. आता हे पार्सल द्यायला जायचं आहे. आता वैभव पण करतोय, मामी पण करतात आहे, आणि तिकडं पण चालूच आहे. तर भेटू थोड्या वेळाने. आता हे पार्सल द्यायचं आहे. बाय. तर गाईज झाले पार्सल वगैरे, आता घेऊन चाललो आहे आम्ही 100 प्लेट. भेटू थोड्या वेळाने. खूप घाईमध्ये आता नाही का, काय समजत नाही, वेळ झाला ऑलरेडी. गाईज चाललो आहे आता आम्ही पार्सल द्यायला. काय वातावरण आहे सकाळ सकाळचं, वाव. हे आमचं आता पार्सल खाली आणि चाललो आहे आता मस्त जातो. बाय. काहीच पार्सल झालं आहे डन, पण ह्या पावसाने केलं आता राडा, पूर्ण भिजवलं आता. झाकायला लागेल ना, डोकं भिजले आजारी बिजारी पडायचं. तर चला जायचं आता जिमला थोड्या वेळाने. जाऊन डाएट वगैरे करून भेटू जिममध्ये. तोपर्यंत बाय बाय. मला माहिती आहे मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. काही गोष्टी बॅकफूटला चालू होत्या, त्याच्यामुळे थोडासा गॅप घेतला. पण ठीक आहे, इथून पुढे मी कंटिन्यू करेन ब्लॉग. आज आहे आमच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर मी असं विचार केला आता मी कंटिन्यू ब्लॉग करेन इथून पुढे. आय होप होतील असे. मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे हे मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या ब्लॉगमध्ये सांगतो, मी घरच्यांसाठी कितीही प्रॉब्लेम्समध्ये असलो तरी पण घरच्यांना आनंद ठेवण्यासाठी मी काही करतो. तर बघू आता केक वगैरे घेतो. मामांची जे मुलं आहेत शुभम आणि वैभव, ते पण येतात आहे. आणि तेही मला सरप्राईज देण्यासाठी त्यांचा पण प्लॅन थोडासा चालू होता. तर बघू आता ते येतील, मग केक घ्यायला जाऊ. आणि मम्मीसाठी आणि पप्पासाठी काहीतरी घ्यावं असा माझा विचार आहे. पप्पांसाठी आत्ता तर नाही घेणार आहे, पण थोडंसं म्हणजे ह्या मंथमध्ये नाही, थोडंसं नेक्स्ट मंथमध्ये त्यांच्यासाठी मी एक प्लॅन केला आहे. काहीतरी एक गोष्ट घ्यायची, ती सरप्राईज आहे, त्याचा पण ब्लॉग येईल. पण मम्मीसाठी आता काहीतरी घ्यावंच लागणार आहे ते आता केक शॉपमध्ये. आणि खूप लेट ब्लॉग चालू केला आहे संध्याकाळी. तर गाईज आलो आहे आम्ही आत्ता इथे साडी सेंटरमध्ये. मम्मीला जरा साडी घ्यावं असं म्हणतो आहे. तर गाईज आता आम्ही घेतोय साडी, पण आम्हाला काही कळत नाही आहे. अंकल मम्मी है थोड़ी सी गोरी, आपको उतना नॉलेज रहेगा. गोरा कलर है तो हिसाब से बस. क्या हुआ अंकल, हमने कभी लिया नहीं है, फर्स्ट टाइम मम्मी के लिए ले रहे. तो आपके हिसाब से बताओ, उनको कलर मैच होना चाहिए. अच्छा लगेगा ये सब. इसको कैसा थोड़ा नॉलेज है, ये लेता रहता है ना. समझ रहे हो आप? समझ रहे हो? देखिए ये आंचल आता है, ऑल ओवर इसका प्रिंट रहता है और कपड़ा भी सॉफ्ट रहता है, बढ़िया चीज़ है. अभी हम लेंगे तो फिर शादी के बाद बीबी को लेने के लिए हमको भी ज़रा मज़ा आएगा, समझेगा कुछ तो आसान रहेगा, तो समझेगा ना हम लोग को. बीबी को क्या लेने का है, ये पहला माँ को लेने का. अबे साले. माँ को ही ले रहे फर्स्ट टाइम साले. एवढं का घाबरताय तुम्ही? रिलॅक्स बसा की पप्पा, जरा असं ढिल्ला अंगानं. आता का शोभताय? स्माइल दे जरा. स्वतः खाते पण तुम्हाला झारत नाही. थांबा की पप्पा, लगेच लगेच खाऊन टाकताय. तुम्ही चारा आता. शर्ट फोटो काढ असते बदलून आणाल ती परत. छान आहे यार, असू
छान मानून घे. साडी घेऊन आलाय कुणी तुला चॉईस करायला सांगितली सांग वैभवची चॉईस आहे. चांगली सर तिकडे साडी छान आहे. तुम्हाला पण देणार आहे छान. पण ह्या महिन्यात ना पुढच्या महिन्यात तुम्हाला मोठे गिफ्ट देतो. असू द्या आम्हाला काय देवच. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.